श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज गुरु माऊली श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती. तेसेची निष्काम भक्ता प्रती कैवल्य प्राप्ती होत असे. नरसिंह सरस्वती प्रगट झाले अगणित पापी तारिले. कर्दळी वणी गुप्त जहाले. गुरुचरित्रे ती कथा पुढे लोक उद्धारण्याकारणे भाग पडले प्रगट होणे. धुंडली बहुत पठणे तेची स्वामी यतिवर्य. स्वामीची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा. परी तीज विषयी शंका मना माझी येत असे. गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपे प्रगटले. त्याचे शंक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ अनादि सिद्ध. खुंटला तेथे पत्रिका वाद. लोक उद्धारणासाठी प्रसिद्ध मानव रूपे झाले. अक्कलकोटा माजारी राचाप्पा मोदी याचे घरी बैसले स्वामी समर्थांची स्वारी. भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा. पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणून बाहेरी. मांडा म्हणते एके हारी. दोघांसी बैसोनी दोहोरी. तिसवरी बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज उभयतासी वाटले सोज. साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी. स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर. दुसरी नगरे देखिले अपूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन. पाहिले गंगातटक पावन. नाना तीर्थ हिंडोन हरिद्वार प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर. हिंडोलो तीर्थ समग्र. ऐशी हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहज गती पातलो गोदा तटका प्रती. जियेची महाप्रख्याती पुराणाती वर्णिली. केले गोदावरीचे स्नान. स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो. तेथुन्या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास. मग तेथुन्या पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बैगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर. काही दिवस राहिलो तेथुनी स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ. सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटी प्रति येणे तेथुनी झाले ते पासूनी या नगरात. आनंद हो नांदत ऐसे आमचे सकळ वृत्त. गेले उठोणी उभयता ऐकोणी ऐशी वाणी. उभयता संतोषले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठोणी उभयता. 12 वर्षे मंगळवेड्याप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्याची न झाली. सदावास अरण्यात बहुधा न येती गावात. जरी आली या क्वचित गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आणून देती त्याची महाराज बक्षती. ऐशनेक पाहुती राहुणी मागुती. अरण्यात जाती उठोनी वेडा बुवा तयाप्रती. गावातील लोक म्हणती कोणीही आज्ञाने नेती. परब्रह्मरूप हे त्या समयी नामे दिगंबर. वृत्तीने केवळ जे शंकर. तेव्हा तयाचा अवतार सोलापुरी झाला. ते जाणून अंतरखुन स्वामीसी मानती ईश्वरा समान. दुष्परी दुसरे अज्ञ जन वेडा म्हणून लेखिती. दर्शना येता दिगंबर. लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरील ठेवणी कर. दर्शन देती तयासी. अमृता समान
समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वदविता ज्याची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर मुक्त करोनी श्रवणदार पाषण करात श्रोते हो तुम्हा नसावा तेथे वीट सर्वदा सेवावे आकंठ भयभयांचे अरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोऽध्याय गोड हा इति श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोऽध्याय श्रीअस्तु श्री भवन्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय।